कोणालाही ट्रेड घ्यायचा असेल तर आपल्या फायनान्शियल ॲडवायझरला विचारल्याशिवाय घ्यायचा नाही. नमस्कार मित्रांनो, आता चेक करू आपण ज्या काल लेवल दिल्या होत्या त्या लेवलवरती आज मार्केटनं कशा प्रकारे रिॲक्शन केलेलं आहे. फर्स्ट टाइम मार्केटनं काय केले, जो रेजिस्टन्स होता त्याला ब्रेक केलं, परत रिटेस्टिंग करून रिव्हर्स बाईंग आलं. आणि आपण सरळ सरळ सांगितलं होतं की जोपर्यंत 15 ते 20 मिनिटं 26,250च्या वर सस्टेन राहत नाही तोपर्यंत आपल्याला बाईंग करायचं नव्हतं. क्लिअर कट तुम्हाला एक दिवस अगोदर सांगितलं होतं की जोपर्यंत निफ्टी 26,250च्या वर सस्टेन राहत नाही 15 मिनिट तोपर्यंत नो बाईंग. फर्स्ट पहिल्यांदा ब्रेक केलं, सस्टेन नाही राहिलं, रिटेस्टिंग करून फिरसे ब्रेक केलं, तिथं आपल्याला सस्टेन राहिलं. इथं तुम्हाला एंट्री भेटत होती या लेवलला. या लेवलला तुम्ही बाईंग करू शकत होता. तुम्हाला आरामशीर 80-90 पॉईंट 100 पॉईंट तुम्हाला भेटत होतं. फर्स्ट टार्गेट आपलं अचीव्ह झाले. आपण सुरुवातीलाही बोललोय की आपण 30-40 पॉईंटसाठी काम करत नाही. 100 पॉईंट टू 100 पॉईंट 300 पॉईंटवर इंट्राडेमध्ये वर्किंग करतो. तर त्या पद्धतीने आपल्या लेवल पण वर्किंग होतात. तुम्ही चेक करा तुमच्या चार्टवरती लेवल लावून ठेवा. त्यावेळेस तुम्हाला समजेल की लेवलमध्ये किती दम आहे. आपण एक दिवस अगोदर, लोक झाल्यानंतर सांगते ती, आपण व्हायच्या अगोदर एक दिवस सांगतोय. त्यासाठी तुम्ही चॅनलला आपल्या फॉलो करा. अल्गोचा सेटअप पण प्रोव्हाइड करतो. कोणाला अल्गोमध्ये इंटरेस्ट असेल तर ते अल्गोसाठी जॉईन करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिला आहे, त्याला व्हॉट्सअप करा. कॉल करू नका, व्हॉट्सअप करा फक्त. तुम्हाला आपल्याकडून कॉल येईल व्हॉट्सअप केल्यानंतर. त्यासाठी तुम्ही बघा, सुरुवातीला चेक करा काल आपण कशा प्रकारचे लेवल दिले होते, त्याचं मार्केटनं आज रिॲक्शन कसं दिले. क्लिअर कट तुम्हाला 100 पॉईंट भेटलेत. या आपले ह्या पॉईंटमध्ये आपण का बाईंग सेल देत नाही, तर तुमचं लॉस होऊ नये, ट्रॅपिंगमध्ये तुम्ही अडकू नये म्हणून तुम्हाला क्लिअर कट लेवल दिलेले असतात. आपल्या लेवलला रिस्पेक्ट करूनच 170च्या वर 15-20 मिनिटं सस्टेन राहत नाही तोपर्यंत नो बाईंग. इथं 15-20 मिनिटं सस्टेन राहिलं, होल्ड राहील निफ्टी की बाईंग करा तुम्ही 170च्या अबाव. 15 ते 20 मिनिट सस्टेन राहिल्यानंतर बाईंग करा. आणि खाली पण तुम्ही जोपर्यंत 150च्या वरती आहे, 26,150 आहे, ओनली थिंग फॉर बाय, नो सेल. $26,150 बाय. इथं बी बाईंग आहे, तुम्हाला 150च्या वर अबाव बाईंग. सेल कुठं करायचं आहे, जोपर्यंत 26,070च्या खाली मार्केट अर्धा तास सस्टेन राहतं तोपर्यंत नो सेल आहे. खाली पडले की बाईंग करा. अपसाईड बी बाईंग आहे, 26,370च्या वर बी बाईंग. त्याचं तुम्हाला फर्स्ट टार्गेट असणार 26,470, 26,470 हे तुमचं फर्स्ट टार्गेट असणार. सेकंड टार्गेट तुमचं 26,570 आणि थर्ड 26,500 26,650 इथपर्यंत येऊ शकतं. सोमवारी मंडेसाठी प्लॅन आहे. अशा प्रकारे आपण बँक निफ्टीमध्ये बघूया. बँक निफ्टीमध्ये आपण अबाव 750च्या वर बाईंग दिलं होतं. ह्याच्यामध्ये बी तुम्हाला 400-500 पॉईंट भेटलेत, 400-500 पॉईंट तुम्हाला भेटलेत. एक्झॅक्ट त्याच पॉईंटला आपण बाईंग देतो. याच्यासाठी तुम्ही बघा, अशा लेवल आपल्या काम करतात की बोलायचं कामच नाही. 400 पॉईंट मुवमेंट मिळालं, फर्स्ट टार्गेट अचीव्ह झालं कालचं आपलं. बाईंग सेलिंगसाठी खाली जर अपॉर्च्युनिटी आली नाही, सेलिंगला बाईंगला अपॉर्च्युनिटी आली ती टॉप लॉस दिला, तर टॉप लॉस नाही हिट झाला, डायरेक्ट तुम्हाला
मस्तपैकी तुमचं फर्स्ट टार्गेट अचीव झाले. आता उद्या काय करायचं, एक 60,150 अबोव बाईंग, 60,150 15-20 मिनिट सस्टेन राहिलं. पंधरा ते 20 मिनिट होल्ड, 60,150 वर बाईंग. फर्स्ट टार्गेट 450, सेकंड टार्गेट तुमचं 650, सॉरी 750, आणि थर्ड 60,950 इथपर्यंत. ओनली परत वरती आलं तर 61,150ला सेलिंगची ऑपॉर्च्युनिटी शोधा. आपला जो सेलिंगचा पॅटर्न तयार झाला ते तुम्ही रिव्हर्स सेलला बसू शकता. आणि डाऊन साईडला जोपर्यंत 59,550च्या वर आहे तोपर्यंत ओनली थिंग फॉर बाय. बाय. सेल करायचं तुम्हाला 350च्या खाली सेल. $59,350 तोपर्यंत नो सेल. ओनली थिंग फॉरवर्ड. जसं पडेल तसं बाईंग करा. बाय ऑन डिप मार्केट चालू झाले. जोपर्यंत 60,150च्या वर जात नाही तोपर्यंत नो बाईंग. 15-20 मिनिट सस्टेन झाले तर बाईंग करू शकता. खाली आले तर परत तुम्ही 700ला किंवा 59,550ला बाईंग करू शकता. जिथं टॉप लॉस तुमचा 59,350 असणार. स्ट्रॉंग सेलिंग 350च्या खाली, तोपर्यंत ओनली थिंग फॉर बाईंग. अबाउट टार्गेट तुमचं 60,450. बाय ऑन डिप चालू झाले. जोपर्यंत 59,550च्या वर आहे तोपर्यंत ओनली थिंग फॉर बाईंग. तुम्हाला माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचं बटन दाबा जेणेकरून आपला व्हिडिओ तुम्हाला लवकर पाहता येईल.